नमस्कार मंडळी, मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे कढी पकोडा. त्याच्यासाठी मी अर्धा किलो दही, एक कांदा, एक टोमॅटो, हळद, मीठ, तिखट, धना पावडर, नंतर अख्ख्या मसाल्यामध्ये मी राई, जिरं वगैरे घेतलं आहे. तो एक तेजपत्ता घेतले, काळी मिरी, नंतर लवंग, दालचिनी, लाल सुक्या मिरच्या, कढीपत्ता, हिरवी मिरची. मी कांद्याची भजी करून घेतले. तुम्ही दुसरी भजी कसली म्हणजे पालकची वगैरे त्याच्यामध्ये घालू शकता. नंतर मी 1.5 चमचा ह्याच्यामध्ये बेसन घेतलं आहे. आता मी एका भांड्यामध्ये दही काढून घेते आणि त्याच्यामध्ये 1.5 चमचा बेसन घालून हे चांगलं फेटून घेते. दह्यामध्ये बेसन घातल्यामुळं ही कढी अजिबात फुटत वगैरे नाही आणि खायलाही खूप छान लागते आणि थोडीशी जाडसरही होते. आता हे चांगलं फेटून घेणार आहे. ह्याच्या बेसनमध्ये जे म्हणजे कढीमध्ये जे बेसन घातलं आहे ते पूर्ण गुठल्या वगैरे काढून घ्यायच्या. नंतर त्याच्यामध्ये मी आता 1.5 ग्लास पाणी घालून घेतलं आणि हे सर्व चांगलं एकजीव करून घेतलं. हे सर्व चांगलं एकजीव करून झाल्यानंतर मग हे भांडं मी गॅसवरती ठेवून फास्ट गॅसवरती उकळी येईपर्यंत हे चांगलं हलवून घ्यायचं. अगदी चांगली उकळी येऊन द्यायची याला, जेणेकरून ही कढी खूप छान लागते आणि फुटतही नाही. उकळी आल्यानंतर गॅस बंद करून ही थंड करायला मी आता ठेवून देणार आहे. नंतर एकीकडे मी एक कांदा बारीक चिरून घेतला, एक टोमॅटो, 1 इंच आलं लांब तुकडे करून घेतले, लाल मिरची, हिरवी मिरची सर्व मी कट करून घेतलं आणि मग मी फोडणीची तयारी करते. फोडणीसाठी मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवले. त्याच्यामध्ये मी 1-1.5 पळी तेल घालून घेणार आहे. तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही तूपही घालू शकता. कसं आहे ना, आज जरा माझी तब्येत बरी नाही, आवाज जरा वेगळाच येतो आहे, त्याच्यामुळं माफ करा. आता तेल चांगलं गरम झालं आहे. आता याच्यामध्ये मी 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालून घेणार आहे. लसूण चांगली तडतडली की मग त्याच्यामध्ये आलं, नंतर दालचिनी, वेलची, राई, जिरं, कढीपत्ता हे सर्व साहित्य मी घालून घेणार आहे. पाव चमचा हिंगही घालून घ्यायचं. फोडणी चांगली परतून घ्यायची. नंतर ह्याच्यामध्ये लाल मिरच्या घालून घेणार आहे. लाल मिरच्या घातल्यानंतर याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा मी घालून घेणार आहे. ही सर्व फोडणी चांगली परतून घ्यायची. कांदा अगदी चांगला गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा. नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. नंतर थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि एक बारीक चिरलेलं टोमॅटो घालून घ्यायचं. टोमॅटो अगदी चांगलं शिजेपर्यंत परतून घ्यायचं. टोमॅटोला चांगलं पाणी सुटलं पाहिजे आणि जे त्याच्यामध्ये नंतर मसाले घालून घ्यायचे. आपण जे मसाले घालतो ते मसाले चांगले तेल सुटलं पाहिजे अशा प्रकारे ते भाजून घ्यायचे. आता मसाले चांगले भाजून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये हळद, मीठ, धना पावडर हे सर्व साहित्य मी घालून घेणार आहे. आता हे टोमॅटो चांगलं परतून घेते. नंतर मग त्याच्यामध्ये जे कढीसाठी मी ताक गरम करून घेतलं होतं ते याच्यामध्ये मी घालून घेणार आहे आणि ती कढी 1-2 मिनटं चांगले हलवत राहायची. नंतर त्याच्यामध्ये आपण जे म्हणजे भजी जी बनवू, काही लोक फक्त बेसनची भजी करूनही त्याच्यामध्ये घालतात. आता मी इथे कांदा भजी करून घेतली, ती घालणार आहे. नंतर उकळी चांगली काढून घ्यायची भजी घातल्यानंतर आणि लगेच खायला घ्यायची. आणि जर तुम्हाला जेवायला वगैरे वेळ असला तर मग जेवत्यावेळी 5 मिनटं अगोदर ही कढी परत गरम करून त्याच्यामध्ये जे आपण पकोडे बनवू ते घालून घ्यायचे. कारण आधी घालून ठेवलं ना का मग ही कढी खूप घट्ट होते आणि मग त्याची टेस्टही चांगली लागत नाही. त्याच्यामुळं 5 मिनटं अगोदर त्याच्यामध्ये पकोडे घालून घ्यायचे आणि उकळी काढून घ्यायची. भरपूर सारी कोथिंबीर वगैरे घालायची, कसुरी मेथी असली तर घालायची आणि ही कढी खाण्यासाठी तयार होते. अशा प्रकारे एकदा नक्की बनवून बघा. कांदा टोमॅटो घातल्यामुळं या कढीची टेस्ट खूप छान लागते. म्हणून एकदा नक्कीच करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.